मित्रांनो, राजकारणावर मला बोलायचं नव्हतं, परंतु विषयच असा गंभीर आहे. सोशल मीडियावरती तुफान चर्चा सुरू आहे. लक्षात घ्या, प्रचंड नाराजी आहे लोकांमध्ये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि इकडं माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला आणि त्या जागेवर धनंजय मुंडे यांची वर्णी लागणार का? आणि जर असं झालं, लक्षात घ्या, संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड जेलमध्ये आहे मकोका अंतर्गत. आणि अशामध्ये वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे यांचा राईट हँड, सर्वे सर्वा असं असताना सुद्धा संतोष देशमुख यांची हत्या, लक्षात घ्या, संतोष देशमुख यांची हत्या ही एका व्यक्तीची हत्या नाही, एका सरपंचाची हत्या नाही, तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही मानवतेची हत्या आहे, मानवतेचा क्रूर अंत आहे. आणि अशा प्रसंगी एक वेळेस तुम्ही भ्रष्टाचारी असाल, कारण सगळेच भ्रष्टाचारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, एका चढ एक नमुने आहेत भ्रष्टाचारामध्ये. परंतु येथे प्रश्न हा मानवतेचा आहे, मानवतेला काळिमा फासणारा आहे. अशी घटना झालेली आहे ज्यामुळे महाराष्ट्र अशांत आहे, बेचैन आहे, लक्षात ठेवा. आणि अशामध्ये जर धनंजय मुंडे यांना परत जर मंत्रिमंडळावर जर घेतलं तर हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, लक्षात ठेवा. ज्याच्या हृदयामध्ये मानवता आहे, लक्षात ठेवा, ज्याच्या हृदयामध्ये मानवता आहे तो कधीही हे सहन करणार नाही. ही एका सिस्टमने ठरवून केलेली हत्या आहे. मानवतेची तर हत्या आहेच, परंतु सिस्टमने ठरवून केलेली हत्या आहे. पोलीस यंत्रणा यामध्ये सामील आहे, सरकार यामध्ये सामील आहे, डायरेक्ट इनडायरेक्टपणे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, पोलिसांनी जर वेळीच सहकार्य केलं असतं, हस्तक्षेप केला असता, तर संतोष देशमुख आपल्यामध्ये असते किंवा पोलिसांनी इमानदारीने जर काम केलं असतं. परंतु तसं झालेलं नाही. आणि धनंजय मुंडे यांनी जो पदाचा गैरवापर केलेला आहे, गुंड पोसण्याचं काम केलेलं आहे, क्रूर गुंड पोसण्याचं काम केलेलं आहे. आणि खंडणीची बैठक सुद्धा, पुढं तो तपास आला नाही, खंडणीची बैठक सुद्धा धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली. म्हणजे याची आरोपीला वाचवण्यापर्यंतची सूत्रे धनंजय मुंडेपर्यंत पोहोचतात. आणि असं असताना सुद्धा खरं तर काही ना काही FIR मध्ये धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव यायला हवं होतं, अशी चर्चा आहे. आणि ते न येता अनेक सह आरोपी बाहेर आहेत. संतोष देशमुख यांचे सगळे आरोपी अटक झालेले नाहीत. काही पोलीस आहेत ज्यांना अटक होणं गरजेचं होतं, कारण डायरेक्ट त्यांनी सहकार्य केलेलं आहे खुन्यांना. आणि अशामध्ये फार मोठा अन्याय झालेला आहे. न्याय भेटण्याची कसलीही आशा नसताना, केवळ वाल्मिक कराड आतमध्ये आहे म्हणून नाही, वाल्मिक कराड कुठं आहे? आतमध्ये आहे. परंतु आतमध्ये सुद्धा तो शाही पद्धतीने राहत आहे. आतमधून तो फोनवर बोलतो, लक्षात ठेवा. आतमधून त्याचे सहकारी धमक्या देतात, जेलमधल्या कर्मचाऱ्याला धमक्या देतात. आणि अशा पद्धतीने त्याची दहशत आजही आहे. त्याच्यासाठी काम करणारे अनेक लोक आज आहेत. ज्यावेळेस कोर्टामध्ये हे प्रकरण जातं सुनावणीसाठी, त्यावेळेस तिथं त्याची टोळी सक्रिय असते. आणि या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आणि यावरून सुद्धा, यानंतर सुद्धा अजित पवार यांनी जर धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद जर देणार नाहीत, पण चुकून जर दिलं, तर तो दिवस राज्यासाठी नव्हे, अजित पवारांसाठी काळा दिवस असेल. अजित पवारांची ती सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक असेल, ज्याची भरपाई कधीही भरून निघणार नाही. अजित पवारांचा पक्ष आणि राजकीय कार्यकिर्द त्या दिवशी संपलेली असेल. लक्षात ठेवा, आतापर्यंत अजित पवार यांनी जे काही थोडंफार कमवलं असेल
ते सगळं नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अजित पवार यांना सांगणं आहे, लक्षात ठेवा, यांना विनंती वगैरे नाही, इशारा वगैरे नाही, स्पष्ट शब्दामध्ये सांगणं आहे की अशी चूक करू नका, अशी चूक अजिबात करू नका. लक्षात ठेवा, आमचा आणि धनंजय मुंडे यांचा काही वैयक्तिक काही बांधाला बांध नाही. मी स्वतः लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा समर्थक होतो आहे आणि लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्याविषयी माझ्या मनामध्ये प्रचंड सहानुभूती आहे. कारण पंकजाताई मुंडे गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वारसा चालवत आहेत, एक सुसंस्कृत राजकीय वारसा चालवत आहेत. परंतु धनंजय मुंडे तो वारसा अजिबात चालवत नाहीत. धनंजय मुंडे केवळ गुंडगिरी पद्धतीने राजकारण करून लोकशाही चालत नसते, लोकशाहीला मानण्याचं हे लोक काम करत नाहीत, यांची टोळी काम करत नाही. त्यामुळे समस्त मराठा ओबीसी या विषयात न पडता, लक्षात घ्या, येथे जातीचा काही संबंध नाही, वर्गाचा काही संबंध नाही, येथे संबंध आहे केवळ आणि केवळ माणुसकीचा. आणि जर अजित पवार तुमच्याकडे जर माणुसकी असेल तर हे होता कामा नये. आजच्या पुरतं एवढंच. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.